आई सॉरी, आमचं चुकलं. तुम्ही आत्ताच घरी आलात आणि आम्ही हे अर्जुन, तू मला काय सांगितलं होतंस? घरात सगळीकडे आनंदी वातावरण आहे, तुला लय बरं वाटेल असं म्हणलं होतंस ना? सांग की, असं म्हणलं होतंस ना? आता हे सगळं बघून मला लय बरं वाटणार आहे का? काय माहित, अशी रोजचीच भांडणं असतात का आत्ताच झालंय? अहो नाही वहिनी, असं नसतं या रोज. अहो मी सांगतो ना तुम्हाला. आणि रुक्मिणी, मला बी काय माहिती नाही बाया, कारण आता मी इथं राहतच नाही ना. हे बघ, तुला शेवटचं सांगतोय, आता माझ्या नादाला लागू नको. घरात कलेक्टर आहे म्हटल्यावर मला मदत झाली पाहिजे ना, कटोकाला ताप झाला पाहिजे. भाऊजी, तुम्हाला मदत व्हावी म्हणून मी कलेक्टर नाही झालीये. लोकांना मदत व्हावी आणि त्यांची कामं व्हावीत ना, म्हणून मी कलेक्टर झालीये. ए अरे ऐका ना आप्पे, सुजा, तुम्ही काहीच बोलू नका, शांत बसा जरा दोघं. अर्जा, अरे यात आप्पीची काय चूक आहे? घ्या आता सुनेचंच कौतुक करा. सुजय, अरे काय बोलतोयस? तू मध्ये बोलस ना, मध्ये बोलायचं नाही तू. सुजय हे बघ, मला नको अक्कल शिकू तू, बर का मास्तर? हे बघा, मी काय म्हणतोय, इथून पुढे तुम्ही दोघं आहे ना, तुमच्या कामाचे मुद्दे घरी घेऊन येऊ नका. अर्जा, माझी वहिनी म्हणून गप्प बसलोय मी, लक्षात ठेव. नाही भाऊजी, अर्जुन म्हणतोय ना ते बरोबर आहे. तुम्हाला कलेक्टर अपर्णा सुरेश मानेचा प्रॉब्लेम आहे ना, मग ऑफिसमध्ये यायचं आणि तिथे बोलायचं. हा, पण तुमचे कामाचे मुद्दे घरी घेऊन येऊ नका. एक तर काकी एवढ्या दिवसांनी घरी आली आहे, त्याच्यासमोर भांडणं करायचे आहेत का? तुम्ही काही झालं तरी तुमच्या कामाचे मुद्दे घरी आणायचे नाही म्हणजे नाही. एवढ्या दिवसांनी घर शांत झालंय, परत भांडणं करून वातावरण खराब करायचंय का आपल्याला? आणि आप्पे, अगं तुझ्या बाळासाठी बी हे चांगलं नाहीये. हो मावशी, म्हणून मी काम नाही ना थांबवू शकत. हाय का आता तिकडं आपल्या रुपालीकडं बघ. अगं एवढं वर्ष ती प्रयत्न करती तरी बी तिला बाळ व्हायना, आणि तुला देवानी दिलंय तर तुला अजिबात किंमत नाही बाया. अगं एका आईसाठी काय महत्वाचं असते सांग ना. मावशी, तुम्ही उगाच आमचा मुद्दा मध्ये आणू नका. नाही नाही, राहिलं. ठीक आहे कलेक्टर मॅडम, मी तुम्हाला ऑफिसमध्ये येऊन भेटतो. हा, मग बघू काय करायचंय ते. अरे सुजा, तुझ्या काकी आली, ऐक जरा, वाद नको सुजा. आई, अर्जुन म्हणतोय ते बरोबर आहे ग. आपल्या घरातलं वातावरण खूप छान झालंय, अगदी पहिल्यासारखं. आत्ता जे काही झालं ना ते गैरसमजातून झालं असेल बहुतेक. तू पुन्हा आजी होणार आहेस आणि येणाऱ्या बाळाला आजीच्या मायेची गरज आहे ग. काके, घरात परत असं कधीच होणार नाही हा शब्द देतो मी तुला. काय माहित बाबा. काय ग रुक्मिणी, काय करती? झोपली नाही होय? नाही, झोपायचं आता. हा, काय खाल्लं बिल्लं आहेस का नाही तू? खाल्लं. काय ग बाया रुक्मिणी, बघ ना, ह्या आपल्या पोरांना ना कसली चाडच नाही. आता तू आजच आली आणि लगेच आज घरात भांडली बघ. अगं आपल्या सुजाचं काय नाही, पण त्या आप्पीच्या ना अंगात लईच आहे बघ. मने,
तू कशी आहेस ग? आता बरीच म्हणायचं, पण रुक्मिणी मला हितली लय आठवण येते अगं. तू जाताना मला सांगितलं होतंस की म्हणे हे घर सांभाळ म्हणून, पण मी लय नेटानं सांभाळला अगो. आप्पीने तो घरावर ताबा घेतला होता, तो अर्जा बी तिकडं जेलात होता. भया मला इतका त्रास झाला, पण मी घर नाही फुटू दिला. होय का? हा, पण बघ ना, एवढं सगळं होऊन बी त्या अर्जानं मला घराबाहेर काढलं. आता तुझी काळजी कोण घेणार सांग बरं? एवढं तुझ्या पायाला लागलंय, आता कोण बघणार तुझ्याकडं? म्हणे तू परत येते का इथं राहायला? आता तू म्हणत असशील तर येते, दिवसभर येत जाईल आणि रात्रीची झोपायला घरी जात जाईल. खाते ह्यांचं फुकटचं जोड आता तुझ्या पायी, काय करणार ना. ते पण आहेच म्हणा. पण असं करू का, कायमच येऊ का राहायला? तसंच कर बघ म्हणे. नाहीतर एक काम करतेस का, तू ना हे सगळं घरच घे ताब्यात तुझ्या. अगं तसं पण सरकार नाहीत ना आता इथं. हा, काय बोलती? हा, अगं तू सांभाळू शकतेस हे सगळं घर. नाही ग, नाही, नको रुक्मिणी. तसं नाही म्हणजे म्हणे, कळतंय बर का मला तू एवढा मला गुळ का लावायला लागली असते. म्हणजे अगं मी हिथं नसताना तू काय काय केलंस, त्या अर्जुनचे कान कसे भरलेस, आणि त्या आप्पीला पोटूशी असताना किती त्रास दिलायस ना, हे सगळं मला माहित आहे. कळलं? त्या अर्जाने तुला सांगितलं आणि तू बिला किती विश्वास ठेवला होय का? अगं मी काय तुला आज ओळखते व्हय? मध्ये मला वाटत होतं की आता तू जराशी बदलायला लागलीस म्हणून, पण कुठलं काय. अगं माझं लग्न झालं ना तेव्हापासूनच तुला माझं सुख बघवत नाही. याला म्हणतात चोराच्या उलट्या बॉम्बा. अगं सरकार मलाच बघायला आलं होतं, पण एखादं स्थळ एखाद्या पोरीला बघायला आलं तर मध्ये दुसऱ्या कोणी यायचं नसतं, ही रीत बी तुला माहिती नव्हती. म्हणे अगं अजून तू डोक्यात धरून बसल्यास होय ते. अगं किती वर्ष झाली त्याला. अगं लग्न झालं, पोरं झाली, तर नातू पण झाला की. अगं तीच तर खरी गोम आहे रुक्मिणी. ह्या घरात तुझ्या जागी मी असते, मी. आणि काय ग, माझ्या बी पोराचं वाटोळ करायला निघाली होती नाही का? त्या आप्पीशी लगीन लावणार होती काय माझ्या पोराचं? तो तर कुठं धुतल्या तांदळासारखा आहे तवा. लय तोंड सांभाळून बोल, सांगून ठेवते तुला. तू तुझं बघ आणि तुझ्या पोरांचं बघ. एकात काय तर दोष येतं त्याला पोरच होत नाही, आणि एक काय नुसतं डोक्यावरच पडलेलं आहे. रुक्मिणी लय नशिबानं तुला एवढं मोठं घर मिळालं होतं, पण तुला काय सांभाळता आलं नाही, ते नाही जपता आलं तुला हे सगळं. ते सरकार कशामुळे गेलेत माहितीयेत का? तुझ्यामुळे गेल्यात, तुझ्यामुळे घर सोडून. म्हणे आत्ताच्या आत्ता निघित न जा. हा, जाते ना, जाणारच हाय. हा, नाही तुझं हे सगळे हिसकून घेतलं ना तर बघच, नावाची हाय मनी आणि भाल्यांना पाजल पाणी. गरोदरेच वय? हो. वय काय तुझं? हो मॅडम, आता 19 चालू आहे तिचं. मला इथं आधार कार्ड दाखवा ना. कशा पायी गरीबाच्या पोटावर पाय आणतायचा? वय सांगा. 16. चूक तिच्या आई बापांची आहे, लग्न त्यांनी लावून दिलंय. मी स्वतः होतो लग्नाला. जा त्यांना जाऊन विचार. चल. हापे हे घे. नाही नको मन. अगं कोमट पाणी आहे. अर्जुन आता नकोय मला. बर शांत हो. अर्जुन कशी शांत हो रे? एवढी साधी गोष्ट भाऊजींना कळत नाहीये का? आणि वरती माझ्यावरच चिडतायत. सोड ना, त्याचा स्वभाव कसा आहे माहितीये ना तुला. मग त्यांना सुधारायला सांग अर्जुन. तू मला सोडणं नको म्हणू. बर हो, मी तुला शांत करायला बघतोय ना. तू मग मला वेळ लागेल शांत व्हायला. मला जरा वेळ दे. हे आपल्या बाळासाठी चांगलं नाही, कळते का तुला? म्हणून माझी आणखी चिडचिड होती. अर्जुन 16 वर्षांची पोरगी होती ती, फक्त 16 वर्षांची. आपण 10वीत होतो अर्जुन. फक्त आपल्याला काही कळत नव्हतं काय करायचं ते. ती पोरगी प्रेग्नेंट आहे. तुला कळतंय का अर्जुन? मी आता प्रेग्नेंट आहे. मला माहितीये माझं अर्जुन आयुष्य बरबाद होईल रे तिचं.
मला तुझा मुद्दा कळतोय. जाऊ दे, सोड, चल शांत, सोड. परत तेच शांत हो सोड. अगं. या व्यतिरिक्त काहीच बोलत नाहीयेस तू. बरं, बरं, तू बरं. तेवढंच बोलतोय. बर, बस 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 बस. अप्पे, मला एक सांग, मी काळजीपोटीच बोलतोय का नाही? आणि तू पुन्हा असं डायरेक्ट पब्लिक मध्ये घुसते राव. धक्काबुक्की झाली, पोटाला कुणाचा धक्का लागला तर त्रास होईल का नाही तुला, बाळाला? तू आई होणारच विसरू नको ना. मी एका जिल्ह्याची कलेक्टर आहे अर्जुन, हे मला विसरून नाही चालणार ना. अगं हो, पण कलेक्टर म्हणून तू आधी काम चांगलं केलेलं आहेस, इथून पुढे पण करणार आहेस. पण आता थोडी काळजी घेतली पाहिजे का नाही स्वतःची? अर्जुन मला कळतंय की, मला सगळं कळतंय, पण हे असं काही बघितलं ना की माझ्या पोटातच खड्डा पडतो. अर्जुन अरे 2023 मध्ये राहतो ना आपण, मग आता बदललं पाहिजे ना. अजून किती दिवस आहे सगळं? अप्पे, चांगले बदल घडायला वेळ लागतो. किती वेळ लागणार आहे अर्जुन? हा, वर्षानुवर्ष शतकानुशतक हेच चाललंय आता. बास की, बास झालं आता. बस 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 बस, शांत हो, तू शांत हो, शांत हो. हे, पाणी पी थोडं. पी थोडं. तुझं कसं आहे माहिती का अप्पे, सगळ्याच गोष्टी तू मनाला लावून घेतेस. अर्जुन ही गोष्ट साधी नाही मला माहितीये, पण प्रत्येक वेळी डायरेक्ट नडायची गरज आहे का? मग काय करायला पाहिजे होतं? मी जुगाड करायला पाहिजे होता. जुगाड? हा, समोरच्याला शिक्षा पण झाली पाहिजे, पण आपण पण सेफ राहू, असा एखादा मधला मार्ग काढायचा, त्याला म्हणायचं जुगाड. अर्जुन तू काय बोलतोयस, कळतंय का तुला? अप्पे, तू प्रत्येक वेळी अशी डिस्टर्ब राहिलेली चालेल का मला? तुझा जुगाड आहेच का अजून? हे बघ अर्जुन, त्यांना कठोरती शिक्षा करणं हा एकच उपाय. त्यानंतर ना ही लोक अशी चुकी करायला धजवणार नाही. शिक्षेवर एक लय जोर तुझा अप्पे. अर्जुन आपला विषय वेगळा आहे, आता हा मुद्दाच नाही. मी काय म्हणतोय, प्रत्येक वेळी जुगाड वाईटच असतो असं नाही. अर्जुन आता खरंच आपण यावर नको बोलायला. मी ना अजूनच. बर 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 बर, बस बस, शांत हो तू. बस, तू विषय सोडून देऊ आपण, नको बोलायला आता. आवडतोय. अजून एक जुगाड डोक्यात आहे का याच्या? आई, अगं काय करतेय? हे असं अंधारात बसून जेवायची सवय गेली नाही वाटतं तुझ्या अजून? भूक लागली आम्हाला म्हणून खाते. तुला काय करायचंय? अगं मग जरा आरामात खा की. बंट्या, मला लई राग आला. अजिबात बोलू नको, एकदम गलास. आई, काही बी झालं तरी तू सारखं खातच का असते बरं? गबास बंट्या, एक शब्द बी बोलू नकोस. हा, एवढी काय चिडचिड करते? ती रुक्मिणी उलटली. म्हणजे तिनं तिचं खरं दात दाखवलं. तिला भेटायला म्हणून मी गेले, तर लगे उलटी माझ्यावर फिरली ती. त्यात काय नवीन येतं? ती कशी आपल्याला आधीच माहित होतं ना. नाही बंट्या, तुला माहित नाही ती मला किती काय काय बोलली ते. बोलू दे, जाऊ दे. हे बघ, त्या सुजाचा गेम करणार आहे मी आज. कलेक्टर मॅडम, मी इथला आमदार आहे. मी जे सांगेल तेच होईल. इथं कसलीही कारवाई होणार नाही. आता खूप हे काय? त्या आप्पीला बोललाय, आता हे व्हायरल करतो आज, आणि त्याला वाटेल की आप्पीनं केलं म्हणून. आई, हे सुजा असू दे नाही तर रुक्मिणी असू दे, आपल्या पुढे काय टिकणार आहे ते? टिकून बी नाही द्यायचं त्यांना. आता बघ की तू, तो सरकार म्हणला होता ना आप्पीला गावात दगड मारत फिरायला लावीन म्हणून. हीच वेळ नाही त्याच्या लाडक्या सुजावर आणली ना तर बघच. बंट्या, अरे किती गुणाचा आहेस रे तू. कसं काय रे एवढा हुशार? यो सुजा स्वतःला सरकार म्हणतोय काय? त्याला त्याची चांगली लायकी दाखवून द्यायची आपण. आई, ही खीर आणली तुमच्यासाठी, खाऊन घ्या ना. पायानं लई त्रास होतोय का हो? कसला त्रास आणि कसलं काय ग अप्पे? अरे एवढं काय काही तर रामायण घडायला लागलंय. मी एवढ्या पायानं काय होते तेव्हा? आई, ही खीर खाऊन घ्या ना.
तिथं ठेव, मी नंतर घेते. हा अगं खरंच घेते, ठेव तिकडं. आई तुम्हाला माझा राग आलाय का हो? नाही आप्पे, असं काही नाही. अहो मनमोकळेपणाने बोला की, तुम्ही हक्काने सांगा बरं मला. काय बोलू मी आप्पे आता? मला तर वाटायला लागलं आता कशातच राम राहिलेलं नाही बघ. आई असं नका ना म्हणू. अगं तर जे वाटतंय तेच म्हणते मी. काय राहिलंय सांग की. तिकडे दादाकडे होते तेव्हा यांची लई आठवण यायची, आणि इथं आल्यापासून तर आई आई बघा, मी खरंच सांगते, माझ्या परीने मी सगळी प्रयत्न करते हो. अहो पुणे मुंबई सारख्या ठिकाणी पण प्रत्येक स्टेशनात मी त्यांचे फोटो दिले. आता सरकार अशी एकाएकी निघून गेले, काय करावं काहीच कळना हो आई. तू वर बस. काय माहित बाई, आता जी देवाच्या मनात असेल तेच होईल. अहो असं नका ना म्हणू, तुम्ही अशी आशा नका सोडू बरं. अप्पे, माझ्यामुळेच घर सोडून गेले असतील का गे? आई हे बघा, या विषयावर आपलं मागं बी बोलणं झालंय. हे बघा, सरकार तुमच्यामुळे असं कधीच काही करणार नाही. हे बघा, सरकार का निघून गेले याचं कारण आपल्यालाही माहिती नाही, पण त्यांचं जाण्याचं कारण तुम्ही नक्कीच नाही आहात. मलाच घर सांभाळता आलं नाही असं वाटायला लागलंय. हे बघा, हे असे विचार अजिबात मनात आणू नका. बघा, तुम्हाला काही वाटलं ना तर हक्काने हाक मारा, आणि सगळे आहोत तुमच्या सोबत. बरं, मी निघते आता, मला ऑफिसला निघायचंय. हा निघ. ही खीर खाऊन घ्या. घ्या. येऊ मी? अर्जा, अरे मस्त तारारलंय की रे. कदम, तुम्ही म्हणलेलं लक्षात आहे माझ्या. मातीला माणूस कळतो, मालक नाही. हा, कष्टाला कमीच पडलो नाही. आणि ही काय चाललंय? जर चरी घालून घेतो म्हणजे पाणी शिरायचं नाही आतमध्ये, आणि एवढं झालं ना की डांप्या लावून घेतो म्हणजे जनावर नको घुसायला ना. ठीक आहे. पैसे कसले? अरे तुझ्या कष्टाची पहिली कमाई आहे ही. काय सांगताय? हा, अरे यशानंद मी बाजा ऐकल्या ना, त्याचे पैसे ते. ही शपथ कदम. हा पर लय नाही तर पैसे. कदम, 1 रुपया जरी असतं ना आता तरी लय भारी वाटलं असतं. खर मस्त लाख लाख रुपयाच्या बॅगा घेऊन फिरलो की आजपर्यंत. कष्टाची नव्हती ना ती. हा, तेच म्हणते ना. अरे बेईमानीच्या पक्वान्नापेक्षा ना कष्टाची भाकर लय गोड लागते बघ. हो कदम. आणि ते म्हणतात ना, उतू नको मातू नको, घेतला वासा टाकू नको. ही ध्यानात ठेव. ही काळी आहे, तिला नीट जप, कष्ट कर. अरे आत्ता 5,000 आहेत, पण 5,000चे 5 लाख कधी करेल ना कळणार बी नाही बघ. नाही कदम, आता सुट्टीच नाही. या मातीत घामच गाळणार आता. अंगाशी पहिली कमाई आहे ना, तुला पाहिजे ते घे. कदम, तुम्ही काय घेतला असतो? अरे होणाऱ्या पोरासाठी काहीतरी घेतलं असतं. अहो मग संपला ना विषय. संपला विषय. बघ, आपल्या पोराची वाट जरा चुकली होती. हा, परत चांगल्या मार्गाला लागलाय बर का. अगं मला भ्या वाटली होती, म्हटलं तुझ्या माग पोराला वाढवण्यात काय चूक झाली का काय म्हणून. पर तसं नाही बर का. काय म्हणते?
अरे गप्रे तुला काय करायचंय हा तुला सांगितलं ना आमच्या दोघांच्या मध्ये पुढे जाऊ नको म्हणून बर बर काम कर